नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचं विशेष बुलेटिन नवराष्ट्र न्यूज रूम. या बुलेटिनमध्ये टॉप 10 बातम्या आपण बघत असतो. आजच्या टॉप 10 बातम्या काय आहेत हे सांगतेय आमच्या डिजिटलच्या टीम सोबत माझी सहकारी प्रीती माने. नक्कीच प्रतिभाजी, राज्याच्या राजकारणासह स्पोर्ट्समध्ये देखील अनेक घडामोडी घडत आहेत. आपल्याकडे तो सेक्शन बघणारा लखन माझ्यासोबत आहे. लखन, काय सांगशील? आपल्याकडे स्पोर्ट डिपार्टमेंटमध्ये दोन महत्त्वाचे अपडेट आता समोर आले आहेत. त्याच्यामधली पहिली एक अपडेट अशी आहे की वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज जो आहे निकोलस पुरन याने 29व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. 2025चे IPL गाजवणाऱ्या या खेळाडूने अचानक निवृत्ती घेतल्यानंतर क्रीडा जगतामध्ये खळबळ माजली आहे की नेमकं कारण काय असू शकतं. तर त्यामागे त्याने कारण असं बोललं जात आहे की तटपुंज जे त्याला शुल्क मिळत आहे त्याच्या मागे हे निवृत्तीचं कारण असू शकतं. आणि दुसरी अशी महत्त्वाची जी अपडेट आहे आपल्याकडे ती म्हणजे ICCने नुकताच फेम ऑफ द हॉल मध्ये महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबतच न्यूझीलंडचा डॅनियल व्हिक्टोरी आहे, परत ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज माजी फलंदाज मॅथ्यू हेडन आहे, ग्रॅमी स्मिथ आहे, हाशिम आमला आहे. या सगळ्यांचा समावेश सध्याच्या ICCने फेम ऑफ हॉलमध्ये समावेश केलेला आहे. या दोन आपल्या महत्त्वाच्या अपडेट आहेत. नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत आपल्याला तेजस माहिती दे. काल पुण्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर जे हल्ले होतात त्याबाबत अजित पवारांनी गुंडांना एक सज्जड इशारा दिलाय की जे कोणी प्रशासकीय किंवा महसूल अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचा हल्ला करतील त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठेतरी या हल्ल्यांवर कुठे सरकार वचक बसवणार का किंवा हल्लेखोर घाबरणार का हे आता पाहावं लागेल. आणि दुसरी बातमी महत्वाची आहे ते म्हणजे देशाच्या राजधानीमधून द्वारका सेक्टर 13 मध्ये एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. ही भीषण आग इतकी भयानक होती की 7वा मजला पूर्ण आगीच्या विळख्यात सापडलाय आणि तेथे अडकलेल्या एका कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी थेट 7व्या मजल्यावरून खाली उडी मारली. मात्र त्यात दोन लहान मुलं आणि वडिलांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या त्या ठिकाणी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत. देशामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विविध घडामोडी घडत आहेत. त्याबाबत आपल्यासोबत स्वराली आहे, ती आपल्याला अपडेट्स दे. सगळ्यात मोठी बातमी अमेरिकेतून येत आहे. एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्याच्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तणूक केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरणांतर्गत जे विद्यार्थ्यांना बाहेर काढले जाते तर तेथील अधिकारी त्यांना जबरदस्तीने बाहेर काढतात. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि प्रकरणाची या चौकशी करण्यासाठी भारतीय दूतावासाने आता तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. दुसरी सर्वात मोठी बातमी म्हणजे बांगलादेशातून निदर्शनांवरती बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशात 2026 एप्रिल पर्यंत सार्वत्रिक निवडणुकांची जी घोषणा केली त्याला विरोध होत आहे आणि यामुळे निदर्शने सुरू झाली आहेत. तर याच पार्श्वभूमीवरती मोहम्मद युनूस यांनी निदर्शनांवरती बंदी घातलेली आहे. माझ्यासोबत पॉलिटिकल बीट करणारे कृपा आहेत. त्यांच्याकडे काय अपडेट्स आहेत ते आपण सांगू. तर प्रीती, आज शरद पवार राष्ट्रवादीचा आज 26वा वर्धापन दिवस होता आणि या दिवसानिमित्त दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने हा वर्धापन दिवस साजरा केला. त्यामध्ये शरद पवार जेव्हा बालगंधर्व जेव्हा होते त्यामध्ये त्यांनी एक प्रकारची खंत अशी व्यक्त केले पाहायला मिळालं. ते पक्षफूट जे होता जे यापूर्वी जे अजित पवार आणि शरद पवार हे गट पडले त्यानंतर त्यांनी एक प्रतिक्रिया आपली एक बोलले की पक्षामध्ये फूट पडेल असं मला वाटलं नव्हतं, असं त्यांनी एक प्रकारची नाराजी किंवा एक आपली भूमिका किंवा आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि जे काही विचारसरणीचे जे काही लोक गेली पण आता नवीन जे काय आहेत लोक त्यामुळे आपण चालू आणि येत्या काळामध्ये नक्कीच नवीन चित्र आपल्या समोर येईल असं त्यांनी विश्वास देखील व्यक्त केलेला आहे. आणि तसेच दुसरी एक बातमी आपण पाहतो की हर्षवर्धन सपकाळ जे काही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी एक विधान केलंय की यापूर्वी जे काही महाविकास आघाडी म्हणून जे काही निवडणूक विधानसभा लोकसभा हे विधानसभा निवडणुका लढवल्या पण आता स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्वबळावर लढवण्याचे एक प्रकार संकेत त्यांनी दिलेले आहेत. मग हे सर्व निर्णय जो आहे हा सर्व त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांवर सोपवलेला आहे आणि लवकर ह्याची अधिकृत घोषणा ही त्यांच्याकडून केली जाईल हे सध्या अपडेट आहे.
नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्याचं राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीचं लक्ष सध्या राज्यातल्या सर्व नेत्यांचं लागलं होतं, कारण आज राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन आहे आणि दोन्ही राष्ट्रवादींनी वेगवेगळे मेळावे घेतले आहेत. एक तरफ कुठेतरी युतीची चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यामध्ये वेगवेगळे मेळावे घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोडण्याबाबत विधान केले. त्यांनी मंचावरून थेट शरद पवार यांना विनंती केली. यामुळे आता शरद पवार यांच्याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रीती. तर या होत्या आजच्या टॉप 10 बातम्या, ज्या आमचे नवराष्ट्राचे डिजिटलचे जे पुण्याचे सहकारी आहेत त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. या बातम्या तुम्हाला आमच्या वेबसाईटवरही वाचायला मिळतील, चॅनलवर बघायला मिळतातच आहे अर्थातच. आणि या बुलेटिन बद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या कोणत्या वाटतात हे नक्की आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बुलेटिन अवश्य लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.